आपल्या तमिळनाडू राज्यात चाललेलो आहे, ते पण उटीला. आणि आता वाजले आहेत सकाळचे 7:30, म्हणजे 7:45 झालेच आहे. तर इथे चहासाठी थांबलोय, थोडस चहा पिऊ आणि मग निघू आपल्या जर्नीला. इतकी छान जर्नी असणार, इतकी सुंदर असणार आहे, एकदम लँडस्केप टाईप, जंगल वगैरे, आपल्याला प्राणी पण दिसू शकतात. किती भारी दिसताय. इथे बघू शकता पुढे मोर, आणि रस्त्यावर मोर दिसते या साईडला पण आहे, आणि त्या साईडला हरण. तर बापरे किती आहे. त्यांना भीती नाही वाटत का गाड्या येतात, पळत पण नाही ते. हे बघा आता, हा इथेच आहे. हा तर कधी पण तुम्ही समजा तुम्हाला यायचं ठरलं या बाजूने, तर सकाळी 8च्या दरम्यान यायचं. 8 साडे मॉर्निंगलाच यायचं, म्हणजे 10च्या आत क्रॉस करायचा, कारण त्यावेळेस ऍक्टिव्ह असतात आणि आपल्याला भरपूर प्राणी दिसायची शक्यता असते त्यावेळेस. जवळ दाखवते इकडून. थांब इथे एकदम जवळ बघतोय आम्ही सगळे प्राणी. इथे बाकी सिग्नल्स आहे, पण आम्हाला हे आवडलं. काय मधुमलाई टायगर रिझर्व, तर हे घेतलं. हा मधुमलाई. इथे सोविनियर, हा हे घेऊ ना आपण. हे मधुमलाई टायगर रिझर्वचं पण आहे, 2 आहे. नमस्ते, वेलकम बॅक टू माय चॅनल. मला या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर आम्ही महाराष्ट्र सोडून कर्नाटक राज्यात आलो, आणि आता कर्नाटक राज्य सोडून आपल्या तमिळनाडू राज्यात चाललेलो आहे, ते पण उटीला. आणि आता वाजले आहेत सकाळचे 7:30, म्हणजे 7:45 झालेच आहे. तर इथे चहासाठी थांबलोय, थोडस चहा पिऊ आणि मग निघू आपल्या जर्नीला. इतकी छान जर्नी असणार, इतकी सुंदर असणार आहे, एकदम लँडस्केप टाईप, जंगल वगैरे, आपल्याला प्राणी पण दिसू शकता बहुतेक. पण कंटिन्यू करा आणि तुमचं ब्लॉग कंटिन्यू बघा, खूपच छान असणार आहे. तर आता आम्ही इथे चहा पिण्यासाठी थांबतो आणि जाताना तुमच्याशी बोलतो. तर आता आम्ही बंदीपूरच्या टायगर फॉरेस्ट मध्ये बसलेलो आहे. तर आपल्याला कदाचित टायगर दिसू शकतात. आम्ही खूप एक्साइटेड आहे आणि भीती पण वाटते. तर आता आम्ही काचा बंदच ठेवू आणि गाडी थांबवायची नसते या रस्त्यावर कधीच, फोटो काढण्यासाठी किंवा काहीच नाही. आपण ना गाडीतूनच फोटो किंवा व्हिडिओ क्लिक करू शकतो. तर आणि मेन म्हणजे एकदम तुम्हाला यायचं असेल तर आधीच ई पास काढून आणा, तेव्हाच आपल्याला तमिळनाडूमध्ये एंट्री भेटते. कारण त्याच्याशिवाय एंट्री नाही. आपल्याला खूप ताण होतो, प्रॉब्लेम, आणि हॉटेलचं बुकिंग करावं लागतं उटीमध्ये, तेव्हाच आपल्याला ई पास भेटतो, ई पास मिळतो. तर ते तुम्हाला मी पुढे पुन्हा डिटेलिंग देईलच, सांगेलच पुढे. तर आता आपण मस्त चाललेलो आहे. इथे पण फोटो काढताय सनफ्लॉवरच्या इथे. तर आता आपण मस्त जाऊ आणि इकडचं आता आपली मेन जर्नी, म्हणजे मला हेच बघायचं होतं ना उटी आपल्याला. आणि आता जाता जाता आपल्याला कोणते प्राणी दिसतात सांगता येणार नाही, तसं मी तुमच्यासोबत शेअर करतेच पूर्ण जर्नी. तर हरिण, थांबा, ऐक, हरिण आहे, बघू शकता. ए बापरे, इथून असं झालेली आहे, एडिट करेल आता. तेच सांगतो, जंगल सुरू चाललंय ना इथून, आणि इथून आता आपल्याला प्राणी दिसायला सुरुवात होईल. ए हरिण, बापरे, पक्षी वेगवेगळे. कसं येत इकडे, त्यांना काय पाहिलं. गार्डन लिझार्डची तिचे एरिया आहे ना. काय नो पार्किंग. तर आपल्याला एंट्री करतात एकदम हातांचा कळ बसला. कुठे
इथे हे बघा इथे. हो बापरे, दिसले हत्ती. जंगलातले असले ना त्यांनी काही एकदा झालेली असते ते. इथं तिकडे बघत बसलो. हे बघ ते आले गावीत का काय. ए, आले वा. इकडे इकडे ते समोर समोर हे बघ आता इथे तुझ्या बाजूने बघ आता. तर बघू शकताय त्यांचा वळ एकदम तेव्हा हरलं. ते हो खरंच आहे, सांबार आहे. तेव्हा तेव्हा बघू एकदा कशी बघताय. बापरे, हे बघ इथं किती भारी दिसताय. तुझ्या बाजूने बघ ते रस्त्यावर येतील ना खाऊच. ओ बाय गॉड, एलिफंट जंगली एलिफंट ते बघ तिथे इकडे पण दिसतील. मोर आता येतील. मधून बघ ते बघ मोर. वाव, नाही वा, एकटाच आहे बिचारा. आहे ना, कळपास आहे. मोर बघितला कसा आहे. इथे हरणा ते बघ हरणं किती बघ, गाई सारखे म्हशी सारखे बकऱ्यांसारखे बघ कशी आहे. केवढे बघ हरणं. ओ बापरे, बघ बघ केला का असं एरिया दाखवतात ना युट्यूबला. आपण बघतो इंस्टाग्रामला व्हिडिओ वगैरे. आता आपल्याला एवढं जवळ होत ना बघायला भेटलाय तर. हा हे बघ जाऊ. इथे बघू शकता पुढे मोर आणि रस्त्यावर मोर दिसत आहे. या साईडला पण आहे आणि त्या साईडला हरण. तर बापरे किती आहे. त्यांना भीती नाही वाटत का गाड्या येतात तर पळत पण नाही ते. हे बघा आता हा इथेच आहे. हा तर कधी पण तुम्ही समजा तुम्हाला यायचं ठरलं या बाजूने तर सकाळी 8च्या ना दरम्यान यायचं. 8 साडे मॉर्निंगलाच यायचं म्हणजे 10च्या आत क्रॉस करायचा. कारण त्यावेळेस ऍक्टिव्ह असतात आणि आपल्याला भरपूर प्राणी दिसायची शक्यता असते त्यावेळेस. तर मोर तर अशीच दिसत आहे. हरण तर बापरे भरपूर दिसत आहे. हे आता खूप मोठा मोर आहे. मोठे हा इथे बघा. हा हे बा किती छान आहे. वा इकडे बघा. ए हरण तुमचा गाडी तर हल्ला समोर. बघितलं त्यांना इथंच दिसले. तिकडे म्हणा पुढे किती हरण आहे. वारुळ पा कसं आहे. लोकल एरिया आहे. आता बघा गेट आला. ए मंकी थांब जरा गेट लाव दे बाबा. मंकी ए मंकी. हा इथं मोर दिसत आहे. दाखवलं ना मी वरतून. दाखवलं तिथून घुसतात. दाखवलं ते काय येतं खायला रस्त्यात. मोर इकडे इकडे मग गेला झालं मग बघ. इथून गेला काहीतरी. कोणता आहे लेपर्ड. ये तो वाईल्ड काय म्हणतात आपलं पॅन्थर. चला बंद करा. स्पीड मध्ये काही नाही प्रॉब्लेम पण विदाउट स्पीड. आता बघा हळू झाले का काच बंद करून घ्यायचे. आता उघडू शकतात दीपक. उघडा. प्राणी आले का आपण. खूप आहे. किती बघावं किती नाही असं झालं. ते एक ठिकाणी थांबलोय रेस्टॉरंट मध्ये. आता काहीतरी खाऊ. इथे गाडी पार्क केली आणि इथेच जवळ इथे मंकी दिसतात. तुम्हाला दाखवते खेळताना गाडीवर.
आणि त्या साईडला पण खूप मंकी ना तिथे. आणि गाडीवर पास आली मस्ती. गाडीवर बाजूला लावून दिली. आता इकडे ह्या साईडला बघतो काय काय आहे आणि तिकडे एखाद्या रेस्टॉरंटमध्ये चहा किंवा नाश्ता काहीतरी करू. गाड्या येतातच ते बघू शकता, कारण असा हे आहे मध्ये सीझन आहे की खूप फिरायला येतात ह्या टाईमला. तर तुम्ही बघू शकता खूपच गाड्या खूप गर्दी असणार आहे. जवळ दाखवते इकडे. थांब थांब थांब. इथे एकदम जवळ बघतो आम्ही सगळे प्राणी. वाव बघू शकता. चला आम्ही आलेलो आहे थिपाकडू क्रॉसिंग सेंटरमध्ये. तर एक ह्या साईडने रोड जातो आणि ह्या जो बोर्ड लागलेला आहे ना कुन्नूर, कोटागिरी, उटी, तर त्या बोर्ड तिकडून जायचं आहे. तर हा चेक नाका आहे आणि इथे आपण थोडीशी गाडी थांबवून रेस्ट करू शकतो, चहा वगैरे पिऊ शकतो. आणि तुम्हाला यायचंच ठरलं तर तुम्ही ह्या साईडने जा, जे बोर्ड आहे लावून त्या साईडने जायचं. तर ते जाऊ सगळ्यांनी आम्ही निघतो. आता बघतो इकडे तिकडे सोविनियर. हां हे घेऊ ना आपण. हे मधुमलाई टायगर रिझर्वचं पण आहे. 2 आहे ना इथे. थिपाकडू टायगर रिझर्व. हे आणि बघ हे मधुलाई. मधुलाई टायगर रिझर्व. हे बघ हे घेऊ आपण. तिकडे पण आहे बा ते. तर असे सोविनियर्स आहे बघतो. हे बाकी सोविनियर्स आहे पण आम्हाला हे आवडलं. काय मधुलाई टायगर रिझर्व. तर हे घेतलं. हां मधुमलाई. तर इथे बघू शकता असे सोविनियर्स वगैरे, टी शर्ट्स वाईल्ड लाईफचे. तर छान आहे. मी घेतलेलं आहे एक सोविनियर मस्त छानपैकी. ते घरी गेल्यानंतर दाखवतील. आणि तिथे वाईल्ड लाईफ सारखे भरपूर असे टी शर्ट वगैरे. तर हे गव्हर्नमेंटचं आहे ना सोविनियरचं. गव्हर्नमेंटचं आहे सोविनियरचं. पेपरलाच आहे तर तुम्ही तिथे घेऊ शकता. काय घ्यायचं ते चला. बघू शकता इकडे जाणारा रोड उटी, कुन्नूर आणि काटगिरी आणि कॉम्बी टोरे इकडे जातो. आणि इकडे हा मधुमलाई टायगर रिझर्वकडे जातो. तिथे बुकिंग ऑफिस आहे. तिथे बुक करून आणि ते सोविनियर शॉप आहे तिथे गेलो होतो आपण. तर आपल्याला इकडे ह्या साईडने जायचं आहे. तर चला निघालो चहा वगैरे पिऊन उटीकडे जायला. तर इतकी गर्दी राहिली ना, आता हळूहळू गर्दी होईल जास्त ना. टायगर्स बघण्यासाठीच ना इथे गर्दी आहे. तर बघू शकता इथेच हरण आहे एकदम जवळ. हो बघू शकता. चालतंय तुम्हाला जवळून दाखवते आता इथे. आणि आमची गाडी आणि ते हरण. दोन तीन हरण इथे. 2-3 हरण आहे पा. तर तिकडे पा हरणाचा कळप आहे. माझ्या मागे हरणाचा कळप आहे. खास याला प्राणी बघण्यासाठी येतात लोक. हे भालूचं आहे बोल्ड, म्हणजे भालू असेल इथे या एरियामध्ये. मधुमलाई टायगर स्लॉथ बेअर आता. स्लॉथ बेअर. तर इथे प्रायव्हेट वाले आपल्याला भेटतात जीप वगैरे वाईल्ड लाईफ सफारी म्हणजे करण्यासाठी. आणि ते चेकिंग नाका ई पास बघतात. तामिळनाडूमध्ये एंट्रीचं सगळं बघतात.
तर इथे तामिळनाडू एंट्रीचं सगळं बघतात, ई पास बघतात. जर पुढे तुम्हाला रूम असेल अवेलेबल तर ई पास मध्ये तर जाऊ देतात. तर आमचा ई पास मस्त झालेला आहे चेक. तर आम्ही चाललेलो आहे, बाकीच्या गाड्या तिथे थांबलेल्या आहे. डाउनलोड करावं लागतं ते ऍप आणि सगळं करावं लागतं. तर खूप प्रोसेस असते ऑनलाईन. तर हा ऑनलाईन करावं लागतं. पण आमचं झालेलं होतं, आधीच आम्ही करून ठेवलेलं होतं. तर आता आम्ही चाललेलो आहे, आम्हाला एंट्री भेटलेली आहे तामिळनाडूमध्ये. तर आता हे कोणतं गाव आहे काय माहिती. बघू शकता किती मोठं डोंगर आहे. तर आता याच्यात कळत नाही पण खूप मोठं आहे ना वरतीपर्यंत एकदम. त्याची दिसत पण नाही, तो ढगांमध्ये गेला आहे आता. घाट सुरू झालेला आहे आणि इतकं मोठं डोंगर आहे ना, दिसत नाही एवढं वरती मोठं उंच. तर आता इथून सुद्धा दिसू शकतं का आपल्याला प्राणी वगैरे. आता हे उटीकडे त्या बाजूने उटी असेल. हा हा आता किती 20 का किती किलोमीटर असेल उटी. तर इथून 20 किंवा 21 किलोमीटर उटी आहे. आता त्या साईडला आपल्याला उटीचे मळे पण दिसेल, म्हणजे चहाचे मळे वगैरे दिसेलच, सुरू होईलच. तर हा घाट सुरू झालेला आहे बघू शकता, उंच असा घाट. एंट्री नाहीये तर प्लास्टिक बॅग्स वगैरे असले तर, किंवा बघू शकता. गोल वळून आलो तो हार्पिन ना, हार्पिन बेंड होता. तर खूप असं मोठं वळण होतं डेंजर. तर लोक मध्येच बघू शकता कसं वळण आहे, एकदम उंच आहे. बापरे कितीच वाटते. तर आणि लोक कसे मध्येच गाड्या उभ्या करून फोटो काढतात, पण तसं करायला नाही पाहिजे. कारण वळणाला एकदम जोरात गाड्या म्हणजे एकदम वळवताच येत नाही, एवढं डेंजर वळण आहे हे. गोल एकदम म्हणजे तीव्र म्हणतात त्याला, तीव्र वळण आहे बघू शकता. आणि उंचावर गाडी चालली एकदम डोंगरावर. जो आपण खालून डोंगर बघितला ना, तो डोंगर आहे, त्याच्यावर हे घाट आहे हा मोठा. बघा आता आपल्याकडे चालू निलगिरी वन सारखा. कोणतरी निलगिरी नाही, काहीतरी तो वेगळे ते झाड आहे, उंच झाड आहे काहीतरी म्हणतात त्याला. इथला चांगला एरिया होता मस्त झाडांचा, तो भारी एरिया होता झाड. सामान एवढं काय म्हणतात, सामान घेऊन चालले गाडी. टोकाला आलो आपण ना, त्या टोकाच्या इथे एकदम जवळ. गेली गाडी. ते घर बघितलं का, ते लोकल नाही म्हणजे एकच गाडी आहे तिथं. किती भारी होता तो याच्यात. थँक्यू. टायगर रिझॉर्ट आहे. आता आपण खाली उतरू ना, खाली उतरून चाललो ना. नाही एका वरती चढतोय हे असं खाली वरती येते, एवढी गाडी जीव काढते. तर त्या बघू शकता एवढ्या उंच डोंगरांवर घर रिसॉर्ट वगैरे आहेत. तुम्हाला दाखवते आता. इथे झाडांमुळे दिसत नाही, काढून दिसत.
एकदम दाट जंगल आहे आणि इथून लगेच थंड हवा सुरू झाली, अशी गारवा एकदम सुरू झालाय उटीला पोहोचताच. म्हणजे अजून तर थोडं बाकी आहे, पण मग इथूनच सुरुवात झालेली आहे थंड हवेची. ना यार थंड वाटतंय ना एकदम, एसी सारखं वाटतंय एसी. हा आता इथून बघू शकता एकदा डोंगरावर रिसॉर्ट आहे त्याला, तुम्हाला जाऊन हरपिन बेंड आहे, हरपिन बेंड. इथे बघू शकता हरपिन बेंड आहे हा, आणि एवढ्या डोंगरावर रिसॉर्ट घर आहेत. सेव टू काय से नॉट टू प्लास्टिक, इथे चेक नाका आहे. भारी लँडस्केप आहे इथे, चेक करता पण आता नाही ना. या गाडीने मला परेशान करून. पण किती झाले सुरू